आज आपण कुकरमध्येच व्हेज बिर्याणी झटपट करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी कुकरमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, अर्धा चमचा शहाजिरे आणि अर्धा चमचा आपले नॉर्मल जिरे जे आहेत ते घेतलेले आहेत। जिरे छान परतले गेले की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथं मी तांदूळ घेतलेले आहेत। तर तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे, म्हणजे थोडक्यात आपण हा जिरा राईस आपण बनवून घेत आहोत आणि तो आपल्याला काढून घ्यायचा आहे शिजल्यानंतर। आणि मग याच कुकरमध्ये आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर प्रमाण अगदी सोपं आहे, तांदळाच्या दुप्पट तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला जिरा राईसची रेसिपी हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, तुम्ही त्या पद्धतीने देखील बनवू शकता। आता इथं आपल्याला नॉर्मली 3 शिट्या देऊन 5 मिनिट मंद आचेवर ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे। मी या वाटीचे प्रमाण घेतलेले आहे आणि हा तांदूळ वापरलेला आहे। तर हा पुलाव बासमती तांदूळ इंडिया गेटचा मी वापरलेला आहे। हा व्हेज बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी अगदी परफेक्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथं मी भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथं चिरूनही घेतलेला आहे। त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, फरसबी, फ्लॉवर, ग्रीन पीस आणि पनीर, बटाटा, जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता। हिरव्या मिरच्या देखील मी घेतलेल्या आहेत। आता आपला छान हा भात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि अगदी तो थंड करण्यासाठी मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। आता इथं मी दही घेतलेला आहे। दह्यामध्ये मी इथं तयार मसाला वापरत आहे, जो आपल्याला बिर्याणी मसाला जो मिळतो ना, तो 2 मोठे चमचे मी याच्यात घालून घेतलेला आहे। तो छान एकत्र करून घ्यायचा आहे। दही साधारण मी 1 वाटी घेतलेला आहे। तर 1 वाटी दह्यामध्ये मी 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे। त्याचबरोबर इथं प्लेन लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे। हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। मी याच्यातच पावडर मसाले सगळे घालून घेत आहे। ते पूर्ण आपल्याला गुठळ्या त्याच्या मोडून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये मी गोडा मसाला 1 चमचा घालून घेत आहे। गोडा मसाला म्हणजे काळा मसाला, जर तो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला देखील वापरू शकता। तुमच्या चॉईसनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता। आता इथं आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। आता मी त्याच कुकरमध्ये थोडं तेल गरम करून घेत आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे। ती छान परतली गेली की त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्यांचे मी मोठे तुकडे केलेले आहेत। जर लहान मुलं वगैरे खाणार असतील तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता। आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि भाज्या सगळ्या आधीच चिरून आपल्याला तयार ठेवायच्या आहेत, म्हणजे ते पटापट फोडणी टाकायला सोपं पडतं। आता कांदा छान परतला गेला की मग त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि भाज्या देखील आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता मी तेलाचा वापर हा कमी केलेला आहे आणि इथं मी फ्रोझनच ग्रीन पीस वापरत आहे। त्यामुळे ज्या पहिला भाज्या शिजायला वेळ लागतात तर त्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। तर इथं ग्रीन पीस थोडे परतून झाले की मग त्याच्यामध्ये फ्लॉवर घालायचा। फ्लॉवरचे देखील मोठे तुकडेच ठेवायचे आहेत, कारण ते शिजले की मग परत सगळे स्मॅश होऊन जातात आणि मग दिसून पण येत नाही की फ्लॉवर कुठे आहे याच्यात। त्यामुळे फ्लॉवरचे शक्यतो तुकडे हे मोठेच ठेवायचे। मग तुम्ही पुलाव करत असाल किंवा बिर्याणी करत असाल तर फ्लॉवर थोडा मोठाच ठेवावा। आणि याच्यामध्ये गाजर असेल तर तुम्ही गाजर देखील ॲड करू शकता। आता आपल्याला फ्लॉवर थोडा परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे। बटाटा देखील आपला छान परतला गेला की मग ज्या कमी वेळात शिजणाऱ्या भाज्या आहेत, म्हणजे फरसबी, नंतर मी ह्याच्यामध्ये कॅप्सिकम देखील ॲड करू शकता। यातील सगळ्याच भाज्या असल्या पाहिजेत असं काही नाही, तुम्ही तुमच्याकडे जशा अवेलेबल असतील तशा तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता, किंवा कोण कुठली भाजी खाते कोण नाही खात तर त्यानुसार देखील तुम्ही घालू शकता।
आणि आता मी याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, ती देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आणि मग याच्यामध्ये जे दह्याचं आपण मिक्सचर केलं होतं तर ती पेस्ट आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे आणि ती देखील आपल्याला छान हलवून घ्यायची आहे, एकत्र करून घ्यायची आहे. दही चांगले परतले गेले की त्याला थोडं पाणी देखील सुटेल. तुम्ही इथं बघू शकता की दही आपलं छान परतलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी फरसबी त्याचबरोबर टोमॅटो घालून घेत आहे आणि मग आपल्याला ते थोडंसं परतून मग त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर देखील आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे आणि जे दह्याचं भांडं होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी घालून ते छान परतून घेतलेलं आहे. पाणी इथं आपल्याला जास्त घालायचं नाही आहे कारण भात ऑलरेडी आपला शिजलेला आहे. तर याच्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कसुरी मेथी घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे. आणि एक शीड देऊन फक्त 2 मिनिटांसाठी गॅस बारीक करून ठेवायचा आहे. आता एका कढईमध्ये मी हा कुकर थंड झाल्यानंतर त्याचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी सगळी ओतून घेतलेली आहे कढईमध्ये. आता मी यातला खडा मसाला जो होता तो बाजूला काढून घेत आहे आणि आपल्याला आता याच्यातच आपला जो भात थंड झालेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि थोडासा हाताने मोकळा करून टाकायचा आहे. तो छान भाजीवर आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे ती लेअर तयार होईल, खाली भाजी आणि वर भात असा. आणि याच्यामध्ये तुम्ही तळलेला कांदा, तळलेले काजू वगैरे देखील वरून गार्निशिंगसाठी वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आता उलथण्याच्या डोक्याने मी त्याला अशी होल पाडून घेतलेली आहे जेणेकरून त्याची जी वाफ आहे ती वरपर्यंत पूर्ण भाताला लागेल. आणि 10 मिनिटांसाठी गॅस आपल्याला बारीक करून ठेवायचा आहे, 10 ते 15 मिनिटांसाठी. आता तुम्ही बघू शकता वाफ अशी छान वरपर्यंत लागलेली आहे त्याला. त्यामुळे आपला हा व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. आणि वाढतानाही खालून आपल्याला वाढायचं आहे, म्हणजे भाजी पूर्ण खाली आहे ना तर ते दोन्ही लेअर आपल्याला असे दिसतात सेपरेट. तुम्ही बघू शकता हा आपला छान गरमागरम मस्त बिर्याणी तयार झालेली आहे व्हेजिटेरियन. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही वापरा, कमी जास्त करा, फार सुंदर होतं. पण वांगी वगैरे अशी भाजी वापरू नका, नाहीतर मग ती फार गिर होते आणि त्याचा पूर्ण स्मॅश होऊन जाते. त्यामुळे थोडक्यात अशा ज्या टणक राहतील अशाच भाज्या थोडक्यात तुम्ही वापरा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि जर कोणाला लिक्विड हवं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही डाळ किंवा वाटाण्याची आमटी, पापड, लोणचं कसंही तुम्ही तुमच्या आवडीने सर्व करू शकता किंवा रायता देखील याच्याबरोबर सुंदर लागतो. तर नक्की ट्राय करा रेसिपी.